खूप छान वाटतंय. आणि सगळ्यात आधी नमस्कार, मी यशोमान आपटे, म्हणजे शुभविवाह मालिकेतला आकाश. नमस्कार, मी मधुरा देशपांडे, म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी भूमी. स्टार प्रवाह बरोबर मकर संक्रांत हा इव्हेंट आम्ही पहिल्यांदाच करतो आणि खूप मजा येते. खूप छान माहोल इकडे आणि खूप छान सजवलंय संक्रांतीच्या हिशोबाने. खूपच छान, म्हणजे एवढं एक्सपेक्टेड नव्हतं, कारण आमची सिरियल जेव्हा सुरू झाली तेव्हा एक संक्रांती निमित्त आम्ही बरेच एक मीडिया बाईट्स केले होते. मग ते आमच्या सेटवर आणि आमच्या पूर्ण टीमला घेऊन होते, पण संक्रांतीचा स्टारचा इव्हेंट आम्ही पहिल्यांदाच अटेंड करतो. खूप सुंदर डेकोरेट केलंय, सगळे जण असे खूप छान छान काळे कपडे घालून आले, सगळे खूप सुंदर दिसत आहे. सगळ्यांना भेटायला मिळतं ह्या अशा इव्हेंट्समुळे. सो थोडं रिफ्रेशिंग वाटतं नेहमीच्या रुटीन पेक्षा बाहेर जाऊन. सो छान वाटतंय. आठवणी अशा खरं सांगायचं तर फार काही नाही येत, कारण मला पतंग उडवता येत नाही. त्याच्यामुळे दरवर्षी टेरेसवर जाणे आणि आकाशात बघणे किती पतंग उडतायत छान मस्त, आणि मग अंधार पडल्यानंतर ते लँटर्न्स पण उडवले जायचे, ते बघायला खूप मजा यायची. आणि बाकी घरी येऊन तिळाच्या वड्या खाणे आईने केलेल्या, आईच्या हातच्या, आणि गुळाच्या पोळ्या विथ साजूक तूप. माझी आठवण अशी काही नाही, माझं संक्रांत ही घरगुती असायची प्रत्येक वेळेलाच लहानपणापासून. सो माझी एकच आठवण आहे की माझ्याकडे माझ्या बाबांची आणि माझ्या एका कझिन भावाची ना गुळाच्या पोळ्या खाण्याची एक स्पर्धा लागायची प्रत्येक वेळेला, प्रत्येक वर्षी साधारण. सो मला फार तिळगुळ फारसं आवडत नाही, कारण ते खूप गोड असतं म्हणून. पण हे दोघं जण इतके वेड्यासारखे पोळ्या खायचे आणि मग नंतर साधारण दुपारी 5-5 तास जे झोपायचे ते मला आठवतंय, बस बाकी काही. एक कलाकार म्हणून यशोमानकडनं मी एक गोष्ट नक्कीच शिकली आहे की तो प्रत्येक कॅरेक्टरचा, त्याच्याच कॅरेक्टरचा नाही तर त्याच्याबरोबर आजूबाजूला असलेल्या प्रत्येक कॅरेक्टरचा एक थोडासा तो अभ्यास करतो. आणि आम्ही एकमेकांना सजेशन्स देत असतो आणि तो मला पण सजेशन्स देतो, मी सुद्धा सजेशन्स देते. सो आय एम व्हेरी हॅपी की तो कुठल्या बाबतीत ना रिजिड नाही की नको मी हिला नाही सांगणार किंवा हिने मला काही सांगितलं तर मी ते घेणार नाही. सो ओपन माइंडेडली आम्ही, म्हणजे इट्स अ टीम वर्क, जे एक मित्रांमध्ये एक छान, म्हणजे इट्स आपला सीन आहे हा, आणि आपला सीन दोघांचंही काम छान झालं पाहिजे, सीन एक छान बाहेर आला पाहिजे, हा एक त्याचा ॲटिट्यूड आहे. आणि हा माझा पण ॲटिट्यूड आहे, तो मला सेम ॲटिट्यूडचा को-स्टार मिळाल्यामुळे मी खरंच खूप खुश आहे या बाबतीत. सो छान वाटतं त्याच्याबरोबर सीन्स करायला, मला खूप मजा येते. आणि इन जनरल असं ह्युमन म्हणून तो खूप कमाल मित्र आहे आणि मला तो आवडतो एक मित्र म्हणून, खूपच बापरे. आणि मी असं सांगेन की जसं मधुरा म्हणाली की आम्ही आमचे डिस्कशन्स होत असतात, सजेशन्स देत असतो आम्ही एकमेकांना. सो ऑब्व्हियसली काही ना काही शिकायला मिळतंच प्रत्येक माणसाकडनं, कारण की प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाची थॉट प्रोसेस वेगळी आहे. त्याच्यामुळे माझे डायलॉग जे आहेत ते मी ज्या प्रकारे विचार करतोय, ऑब्व्हियसली दुसरा माणूस त्याला काहीतरी वेगळं वाटूच शकतं. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आम्ही एकमेकांना काही ना काही सांगतच असतो आणि शिकायला सुद्धा डेफिनेटली मिळतंच प्रत्येक माणसाकडून, मधुराकडून सुद्धा. आणि मधुराची मला एक गोष्ट खूप चांगली वाटते की जसं आम्हाला आता रोज 13-14 तास शूटिंग करून एका पॉइंटला कुठेतरी त्या रुटीनचा कंटाळा येतो किंवा असं वाटतं की जरा एक मोठी सुट्टी किंवा वेकेशन पाहिजे. तर तेव्हा जेव्हा मी असं इरिटेट होऊन कधी हिला बोलून दाखवतो, तेव्हा तिची मला ही एक गोष्ट आवडते की कितीही कंटाळा आला असेल किंवा आत्ता मला खूप झोप येते, मला झोपायचंय, मला आत्ता हा पुढचा सीन नाही करायचा, हे कितीही वाटत असलं तरी सुद्धा माझ्यामध्ये कदाचित थोडासा कंटाळा असेल मेबी, पण तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये किंवा तिच्या चेहऱ्यावर कधीच तो नसतो. तर ती तिच्याकडनं ही एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की कितीही कंटाळा आला असेल, थकलो असो किंवा काही पर्सनल प्रॉब्लेम असतील किंवा मूड गेला असेल किंवा काही असेल तरी सुद्धा, म्हणजे ऑब्व्हियसली मी सुद्धा ते करतोच, पण ही तिच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की तेवढंच 101% देऊन काम करणं, ही एक गोष्ट मी शिकलो. सो थँक्यू. संदेश म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, टू व्हीलर चालवत असेल तर ती तार लावून घ्या, कारण की मांजा वगैरे त्यांनी असं कापलं वगैरे जातं. हो, मला माहितच नाहीये. बरं झालं संदेश दिला. पुण्यात तर फेमस आहे. हा, तर हे मेन सांगायचं होतं. बाकी मकर संक्रांत एन्जॉय करा, तिळगुळ खा, तिळगुळ द्या लोकांना आणि गोडगोड बोला सगळ्यांची, आणि सगळ्यांना सांगा गोडगोड बोला, फक्त आजचा दिवस नाही, वर्षभर.
सेम 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 मजा करा, खूप एन्जॉय करा, पतंग उडवा, पण स्वतःची काळजी घ्या, समोरच्याला पण इजा नाही होणार याची काळजी घ्या. प्राण्यांबरोबर फार अघोरी प्रकार केले जातात, पण ते प्लीज करू नका. त्याचे व्हिडिओज मी आत्ताच काही इंस्टाग्राम वरती आता सध्या बघितले आणि त्याचे म्हणजे खूप त्रासदायक आहे, ही खूप इनह्युमन गोष्ट आहे. सो प्लीज प्राण्यांवरती पण प्रेम करा. हे असे काहीतरी आपल्याला मजा येते म्हणून ते काहीतरी अघोरी प्रकार प्लीज त्यांच्यावर करू नका. सो सगळ्यांवर प्रेम करा आणि गोड गोड बोला. आज नाही, सतत गोड गोडच बोला, प्रेमाने वागा सगळ्यांची.